नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2025 चा निकाल लागला आणि 2025 च्या निकालमध्ये आपल्याला असं दिसून आलं की जी काही पर्सेंटेज होती टीईटी क्वालिफाय होण्याची ती थोडी वाढलेली दिसून आली. याचं कारण असं होतं की ऍज कम्पेअर टू इतर जे एक्झाम झाल्या होत्या 2024 पर्यंत, त्या एक्झाम ऍज कम्पेअर टू टीईटी 2025 पेक्षा कठीण होते. लक्षात घ्या, ऍज कम्पेअर टू मागील एक्झामच्या बद्दल पाहिलं तर टीईटी 2025 ही सोपी होती. त्यामुळे आपल्याला असं दिसून आलं की हा रिझल्ट वाढलेला आहे. येणारी टीईटी 2026 ही 2025 प्रमाणेच असेल का, असं कोणीही अंदाज बांधू शकत नाही. कारण टीईटी ही 2013 पासून स्टार्ट झाली, तर आपल्याला टीईटी 2013 ते टीईटी 2025 यांचा आपल्याला विचार करून आपल्याला अभ्यासाची रणनीती ठरवावी लागेल. कोणती रणनीती असणं गरजेचं आहे की पहिल्याच प्रयत्नामध्ये मी टीईटी सहज क्वालिफाय होऊ शकतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तेच करत असताना कोणत्या चुका मॅक्झिमम विद्यार्थी करतात जेणेकरून ते वारंवार एक्झाम होऊन सुद्धा त्यामध्ये पात्र होत नाहीत, त्या चुका आपल्याला टाळाव्या लागतील, तरच हे पॉसिबल आहे. खरंच आपल्याला पॉसिबल आहे का 120 पेक्षा जास्त मार्क मिळवणे टीईटी मध्ये, हे समजून घेऊ आणि कोणती स्ट्रॅटेजी वापरल्यानंतर मी पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी क्वालिफाय करू शकतो हे समजून घेऊ. बघा बारकाईने पाहूया की आपण जर समजा पहिल्याच प्रयत्नात आपल्याला क्वालिफाय व्हायचं तर कुठली मला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वापरायला लागेल, कुठली मला स्टडी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल हे आपण समजून घेऊ. तत्पूर्वी बघा सगळ्यात महत्वाचं आहे ते पेपर समजून घेऊ. पहिला आणि दुसऱ्यामध्ये काय येत आहे खूप बारकाईने समजून घेऊ, कारण देताना हा एवढाच सिलेबस दिलेला आहे, आतमध्ये कुठलेच घटक दिलेले नाहीये, कुठलेच उपघटक दिलेले नाही. त्यामुळे जेव्हा मुलगा टीईटीची तयारी करायला येतो तर त्याला फक्त तो विषय दिसतात आणि विषयाच्या जोरावरच तो अभ्यासाला तयारी चालू करतो. पण ही चूक तर पहिलीच होती त्याच्याकडून, कारण त्याला वाटतं सर मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, परिसर अभ्यास आहे, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आहे, आणि त्याला वाटतं एखादं बुक मी जर समजा ते आणलं चांगलं बुक आणि अभ्यासाला चालू केलं की ते बुक जर मी चांगल्या प्रकारे केलं तर मी सहज क्वालिफाय होऊ शकतो असं त्याला वाटतं. पण असं घडत नाही. त्याचं कारण काय आहे लक्षात घ्या, की याचा सिलेबस हा विस्तृत स्वरूपामध्ये नाही. सिलेबसचा अंदाज बांधायचा असेल तर 2013 ते 2025 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आपल्याला अनालिसिस करावं लागेल. अनालिसिस करणं म्हणजे कुठलं जर एखादं बुक आणलं त्याच्यामध्ये सगळे प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर पाहणं म्हणजे अनालिसिस नसतं. तर अनालिसिस म्हणजे काय मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा पुढे मी तुम्हाला चालू करेल स्वस्त करणारा तेव्हा तुम्हाला मी समजावून सांगेल की सर काय असतं अनालिसिस, कुठल्या बाबींचा मी विचार केला पाहिजे. आपण काय करतो, कुठलं ते बल्की बुक आणतो त्याच्यामध्ये सगळे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाची उत्तर करतो. सगळ्या मी प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला असं आपल्याला स्वतःला बजावून सांगतो, असा अभ्यास होत नाही. लक्षात घ्या, अनालिसिस करणं म्हणजे काय, त्याचं विश्लेषण करणं, कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे, सगळं आपण पुढे सगळं समजून घेऊ. शेवटपर्यंत बनवून राहा. या लेक्चर मध्ये तुम्हाला समजेल की हेच लेक्चर तुम्ही पहिल्यांदा कधीतरी बघितलं असाल किंवा पहिल्यांदाच असाल तर लक्षात घ्या, तुम्ही 100% लक्षात घ्या, पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी क्वालिफाय करू शकता. बघा पहिला मुद्दा आहे तो कोणता, सिलेबस तुमच्या समोर असा आहे, कुठलंही विस्तृत स्वरूपात दिलेलं नाही. मग मला अभ्यास करताना काय करावं लागेल ती गोष्ट समजून घ्या. पहिली बाब जी टाळायची आहे की सर इथं मराठी आहे मी चांगलं मराठीचं बुक आणतो बाजारपेठातून, असं नाही. इंग्रजीचं बाजारपेठातून बुक आणतो, असं नाही. असा अभ्यास होणार नाही. आपल्याला या परीक्षेला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगितलं की विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. त्या विश्लेषणची कुठली मेथड असली पाहिजे, त्या विश्लेषणाची कुठली स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला शेवटपर्यंत समजावून सांगेल. बघा पहिला मुद्दा मला समजावून सांगायचा सर ओव्हरऑल जर पाहिलं तर पहिल्या पेपरला हे फिक्स ठरलेले आहेत. लक्षात घ्या विषय, याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. पहिला मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. आता बघा मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये जर विचार केला तर मला 2 भाषा निवडायला संधी मिळते. काही जण मराठी आणि हिंदी सुद्धा घेतात. लक्षात घ्या, याच्याऐवजी हिंदी सुद्धा घेतात, कारण बऱ्याच जणांना भीती असते ते इथे. लक्षात घ्या इथे पण ऍक्च्युली तसं पाहिलं तर इंग्रजी सोपं जातं, कारण इंग्रजीमध्ये लक्षात घ्या कुठेही तुम्हाला असं मराठी मिनिंगची गरज पडत नाही जेणेकरून तुम्हाला कठीण जातं. पण तरीही तुमच्या जे काही जमेच्या बाजू आहे त्याच्या जोरावर तुम्ही काय करू शकता, 2 भाषा घेऊ शकतात. आपल्याकडे मॅक्झिमम विद्यार्थी मराठी इंग्रजी घेतात. बऱ्याचशे मुलं ज्यांना माहिती की टीईटी क्वालिफाय होणं इंग्रजीतनं जास्त सोपं पडतं ऍज कम्पेअर टू हिंदी, ते मराठी आणि हिंदी घेतात, मराठी आणि इंग्रजी घेतात. या पद्धतीने भाषेत निवड करतात. बाकीच्या सुद्धा प्रादेशिक भाषा आहेत त्या सुद्धा निवडू शकता तुम्ही. गुजराती घेऊ शकता, बंगाली घेऊ शकता, कन्नड घेऊ शकता. पण मॅक्झिमम विद्यार्थी आपली मराठी भाषा आणि हिंदी भाषेला तयारी करतात. काही बरेचसे विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी घेऊन तयारी करतात. या पद्धतीने करावं लागतं. सेम याच पद्धतीने लक्षात घ्या पेपर सेकंडच्या बाबतीमध्येही घडतं. लक्षात घ्या, काही जण इंग्रजी हिंदी घेतात. लक्षात घ्या, काही जण मराठी हिंदी घेतात. तिन्हीपैकीच लँग्वेज आपल्याला 2 लँग्वेज आपल्याला निवडताना विद्यार्थी दिसून येतात. मग सर हे तर सगळं सेम आहे, याच्यात आणखी काय आहे सर, बघा हा जो पार्ट आहे हा इकडे बी आहे इकडे बी आहे. फक्त पार्ट राहतो तो हा, इथं कळलं पाहिजे की हा कुणी घ्यायचा आणि हा कुणी घ्यायचा आहे. बघा जे विद्यार्थी समजा बीएससी करून आलेले आहेत, लक्षात घ्या बीएससी करून आले त्यांनी गणित आणि विज्ञान घेऊनच पेपर सेकंड क्वालिफाय करणं बंधनकारक आहे.
आणि जे पेपर लक्षात घ्या, जे मुलं लक्षात घ्या, बीए मध्ये सामाजिक शास्त्राचे विषय, मग तो हिस्ट्री असेल लक्षात घ्या, जिओग्राफी असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल, हे घेऊन जर आले असेल तर त्यांनी पेपर सेकंड काय करायचा आहे, हा घ्यायचा आहे सामाजिक शास्त्र, आणि सामाजिक शास्त्र घेऊन क्वालिफाय होणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पण ज्यांना फक्त 1 ते 5 ला शिक्षक व्हायचं आहे, की जे 1 ते 5 ला शिक्षक आहे त्यांनी पहिला पेपर क्वालिफाय केला काय आणि दुसरं काय, दोन्ही पैकी एक कुठलाही चालतो. पण जे विद्यार्थी लक्षात घ्या पदवीधर म्हणून 6 ते 8 ला तयारी करतायत, किंवा जे पदवीधर म्हणून आहेत, तर तुम्ही ज्या ज्या विषयामध्ये तुम्ही पदवी घेतली आहे त्या विषयाशी तुम्ही काय करू शकता, त्या पेपर निवडू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर माझी लँग्वेजच होईल, याच्यापैकी माझा सोशल स्टडीज मधला कुठलाच विषय नव्हता, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स. सर माझं बीएससी बी नाहीये, पण माझी तर लँग्वेजच होती, माझी हिस्ट्री होती का, नाही. माझी काय जिओग्राफी होता का, नाही. मग माझं काय होतं सर, मला लँग्वेज मधले विषय होते सर, इंग्रजी होतं, मराठी होतं, हिंदी होतं. त्यांनी कुठलाही घेऊ शकतात, ते गणित विज्ञान घेऊन बी क्वालिफाय होऊ शकतात लँग्वेज वाले, आणि ते सामाजिक शास्त्र घेऊन बी क्वालिफाय होऊ शकतात. ही गोष्ट फक्त तुम्हाला माहिती असू द्या. आता तयारी करत असताना जर ओव्हरऑल तर असंच आहे सेम, तर तुम्हाला बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र दिसतं, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र दिसतं, लक्षात घ्या. आता सेम हा पार्ट तुम्हाला कळून आला असेल. आता पुढे जर गेलं तर मला करायचंय का हे समजून घ्या, हे बारकाईने समजून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. बघा, सगळ्यात जे महत्वाचं आहे ते हे लक्षात घ्या. पहिल्यांदा मला काय करायचं, मी तुमच्या विषयाची नावं तुमची जी कन्फर्म झाली, समजा तुम्ही 2 भाषा कुठल्या निवडायच्या तुम्ही कन्फर्म केलेल्या असतील लक्षात घ्या, किंवा ते तयारी करत असताना तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून तुम्ही अंदाज बांधू शकता की मी कुठली भाषा घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या कमकुवत बाजू आणि जमेच्या बाजू याचा विचार करून आपल्याला तुम्हाला ठरवावं लागेल. राहिल्या बाकीच्या विषय जे काही आहे तुम्हाला ते सांगितले होते, ते विषय तुम्ही कन्फर्म केल्यानंतर, तुम्ही निवडल्यानंतर ह्याच्या सगळ्यात महत्वाची जी गोष्ट करायची की ते मला काय करायचं, कॅटेगरेशन करायचं. मग कॅटेगरेशन कसं करायचंय, समजा मी आता बघा पेपर फर्स्टच्या बाबतीत मी ठरवलं समजा की मला मराठी घ्यायचं आहे, ठीक आहे, मराठी घ्यायचं आणि इंग्रजी घ्यायचं, बाकीचे विषय तर फिक्स आहेत लक्षात घ्या. लँग्वेज फक्त निवडायला आपल्याला काय रे संधी आहे. मी समजा गणित बी घेतले सर, गणित तर ऑलरेडी आपल्याला कंपल्सरीच आहे, खालचा जो पार्ट आहे सगळं कंपल्सरी आहे. गणित कंपल्सरी आहे, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हे कंपल्सरी आहे, परिसर अभ्यास कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, हे 5 आपल्याला घटक येतात, हे 30-30 मार्कला येतात. लक्षात घ्या, सगळ्यांना परिचित आहेत, काय नवीन काही नाहीये. आता मला फक्त समजावून सांगायचं की जी स्ट्रॅटर्जी ज्याच्यात मी सांगतोय की 120 पेक्षा आपल्याला मार्क मिळू शकतात का जास्त, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ती स्ट्रॅटर्जी जर फॉलो केली तुमचा मार्क जाणार नाही, पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफाय व्हाल. शेवटपर्यंत बनून राहा या लेक्चरला. तुम्हाला एकही मुद्दा तुम्ही जर समजा मिस केला तर तुम्ही त्याची काय करू शकतात की तुमची किंमत तुम्हाला चुकवावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये सर मला कॅटेगरेशन का करायचंय, बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या. काय होतं माहिती का, याच्यातले विषय आहेत ना, आता मी काय करणार, माझ्या बाबतीत विचार करेन, माझा विषय कोणता स्ट्रॉंग आहे त्या पद्धतीने मी तयार केलं. मॅक्झिमम जर पाहिलं तर मला सगळ्यांचा जर विचार केला, सर माझं गणित खूप चांगलं आहे, मग मला गणित काय करायचं, गणित मी इथे कॅटेगरेशन करून घेईल. काय करेल, गणित इथं सोप्यामध्ये मी टाकून देईल. सर माझं मराठी बी सोपं आहे, मराठी बी टाकून घेईल. सर माझं समजा इंग्रजी जर समजा जेमतेम आहे तर मी इंग्रजी याला इकडे टाकून देईल. लक्षात घ्या, इंग्रजी मी काय करेल रे, जेमतेम आहे सर, मला इंग्रजी जेमतेमच मी इंग्रजी टाकून देतो. बरेच जण म्हणते सर कठीण मध्ये काय जातं का, बऱ्याच जणांना वाटतं की चला बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र कठीण आहे, ठीक आहे, तसं सगळेच विषय सोपे आहेत. लक्षात घ्या, सगळेच विषय सोपे आहेत, पण मी असं म्हणूया की XYZ एक विद्यार्थी आहे आणि त्याचा विचार करतोय आणि मी कल्पना करतो की त्या विद्यार्थ्याला कोणते विषय असतील. लक्षात घ्या, कुठला एक विद्यार्थी, हा विद्यार्थी आहे समजा, याचा मी विषय करून तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय. का करायचंय, हे का करायचंय, का, कारण ह्याच्यातले जे कठीण विषय आहेत तुम्हाला तेच तुम्हाला पेपरमध्ये खाली खेचतोय आणि खेचणार आहेत. मग जेव्हा मला पहिल्यांदाच कळतंय, म्हणजे अभ्यासाची सुरुवात इथून होती, खरी स्ट्रॅटर्जी इथून चालू होते. जसं युद्ध लढत असताना डायरेक्ट युद्ध लढलं जात नाही, अगोदर रणनीती ठरवली जाते. हीच रणनीती अभ्यासाच्या बाबतीत ठरवायची आपल्याला. पहिल्यांदा जे काही विषय ठरलेले आहेत तुमचे, जे लँग्वेज ठरलेले आहे लक्षात घ्या, त्या लँग्वेज तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये मांडायचे, म्हणजे विषयाचं वर्गीकरण करायचं, सोप्यामध्ये कोणते, मीडियम मध्ये कुठले, कठीण मध्ये कुठले, या पद्धतीने आपल्याला करायचं. हे काय झालं विषयाचं. सेम पेपर सेकंडच्या बाबतीत करायचं, सेम सेम सेम. मग तुमची जी कमकुवत बाजू आहे ती कठीण मध्ये येईल, तुमची जमेची बाजू ही सोप्यामध्ये येईल. हे तुमचं ढोबळ नियोजन आहे. लक्षात घ्या, पहिलं की ज्याच्यावर आपल्याला काम करायला सुरुवात केली, पहिला टप्पा आहे रणनीतीचा. लक्षात घ्या, ओके. बघा पुढे घटकाचं वर्गीकरण करायचं आहे, घटकाचं वर्गीकरण करायचं. आता बघा, मी म्हटलं सर मला गणित विषयाचं मी पाहिलं सर, आता गणितचं, आता प्रत्येक विषयाचं वर्गीकरण करायचं. मी गणित घेऊन समजावून सांगतो तुम्हाला. आता प्रत्येक विषय, जे विषय मी इकडे लिहिलेत ना, जे विषय इथे लिहिलेत ना, त्या विषयाचं आता मला प्रत्येक घटकाचं, आता सोप्यातले बी करायचं आहे, मीडियम मधले करायचं आणि कठीण मधले बी करायचं, सगळ्यांचं मला काय करायचं, कॅटेगरेशन करायचं घटकांचं. मग कसं केलं, समजा मी गणित विषय घेतला समजा आणि गणितचं मला कॅटेगरेशन करायचं. आता गणित मध्ये घटक जेवढे असतील ना, काही घटक बी मीडियम असतील, काही सोपे असतील, कठीण जातील. समजा काही जणांना वाटेल की सर मला घनफळ कठीण जात आहे, XYZ विद्यार्थी आहे आणि तो म्हणे की सर मला घनफळ कठीण जातोय, तर कठीण चॅप्टर इथे लिहून काढेल. सर काही जण म्हणतात मला संख्येच्या प्रकारचं एकदम सोपं जातं आणि संख्येचे प्रकार तो इथे लिहून काढेल,
संख्यांचे प्रकार. ठीक आहे, संख्यांचे प्रकार. आता काही जण म्हणतील की सर मला थोडं लसावी मसावी काय होतं रे, मला मीडियम मध्ये जातं सर लसावी मसावी, तो लसावी मसावी टाकून देईल तिथे, लसावी आणि मसावी, लसावी आणि मसावी. ठीक आहे, ठीक आहे, चलो या पद्धतीने हे सगळ्या घटकांचं तुम्हाला वर्गीकरण करायचं. मग जे कठीण आहेत ना, कठीण, आता बघा हे 30 मार्काची तयारी करताय तुम्ही. 30 मार्क आता सगळ्या विषयाला लागू होतं याच पद्धतीने का, सगळ्या विषयाला पेपर सेकंडचे असतील तर त्यांनी त्या पद्धतीने विषय घ्यायचा, त्या पद्धतीने तुम्हाला घटकांचे कॅटेगरीशन करायचं. आता बऱ्याच जण प्रश्न पडला सर सिलेबस तर देताना तुम्ही सांगितलं 30 मार्कात दिलं, मग घटक कुठे आहेत, घटक मिळणार आहेत कुठे, मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पुढे. जर तुम्ही प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करायचा उल्लेख केला आहे 2013 ते 2025, ते तुम्ही समजावून सांगितलेलं घटक कसं कळतील आपल्याला, उपघटक कसे कळतील ते तिथून समजावून सांगणार, ते पुढे आपण पाहणारच आहे. फक्त मला पहिल्यांदा जी सुरुवात करायची ना तुमच्याकडून ही अपेक्षित आहे, लक्षात घ्या की तुम्ही विषयाचं कॅटेगरेशन करणं गरजेचं आहे, आणि विषयाचं कॅटेगरेशन केलं की नंतरच तुम्हाला काय होईल, हा पार्ट कर जाता येईल आणि तुम्हाला घटकाचं कॅटेगरेशन करायचं त्या विषयात. आता घटकाचं कॅटेगरेशन झालं, सर हे का करायचं आहे, हे 30 मार्क आहेत, 30 मार्क 30 मध्ये समजा हे 1 मार्काला येत असेल क्वेश्चन, आणि हे जर क्वेश्चन मी तयार करत नसेल याचा, तर तुमचा इथं मार्क जाणार आहे, लक्षात घ्या, हे मार्क तुमचे घालवणार आहेत. मग मीडियम मध्ये काय असतं सर, मीडियम मध्ये 50% तुमची तयारी असते, म्हणजे जेवढे काय समजा या चॅप्टर मध्ये उपघटक आहेत लसावी मसावी मध्ये जेवढे उपघटक आहेत किंवा ज्या ज्या प्रकारची उदाहरणं आहेत, आता इथं उदाहरणं म्हणता येईल किंवा तिथं कुठले टाइप्स म्हणता येतील, आणि इतर विषयांच्या बाबतीत काय म्हणता येईल, उपघटक म्हणता येतील, इतर कुठले उपघटक आहेत. तर काही उपघटक चांगले आहेत, काही उपघटक कठीण आहेत. तेव्हा हे चॅप्टर मी आपला इथे येतो, चॅप्टर येतो, हा इथं चॅप्टर इथे येतो, तो चॅप्टर इथे येतो, आणि हे चॅप्टर आपल्याला आलेले आहेत, कठीण मध्ये आलाय. मग कठीण मध्ये आलेला आहे, पण पुढे आपण पाहणार आहे उपघटकाचं सुद्धा आपले कॅटेगरेशन करायचं आहे. घनफळ म्हणजे फक्त सगळंच घनफळ मला कठीण जाते का, असं नाहीये की मला घनफळ मध्ये जेवढे काही घट आहे, समजा इष्टिकाचे त्याचं घनफळ असेल, समजा आपल्याला घनाचं घनफळ असेल, लक्षात घ्या, हे मला वर्तुळाचं समजा गोलाचं घनफळ, हे सगळ्या लक्षात घ्या, वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं, बरोबर आहे का नाही, त्याच पद्धतीने त्याचा ऑलरेडी आपल्याला परिघ काढता येतो, त्याच पद्धतीने आपल्याला त्याची परिमिती काढता येते, परिघ म्हणजे परिमिती असते, तसे इतर आकृतीची सुद्धा परिमिती आपल्याला काढता येते. आता या पद्धतीने मला ते उपघटक पाहिजेत, पण या टप्प्याला पहिला टप्पा विषयाचं कॅटेगरेशन, मला तिथं 3 टप्प्यात कॅटेगरेशन करतोय मी, की माझं इझी कोण आहे सर, त्याच्यानंतर मला मीडियम कुठलं कठीण आहे, या पद्धतीने आपण कॅटेगरेशन करतो. नंतर मी घटकाचं बघतोय, घटक तर आपले अनालिसिस करून मिळणार आहेत क्वेश्चन पेपरचं, ते कसं करायचं मी सांगणार आहे पुढे, मग ते घटकाचं मी कॅटेगरेशन करणार आहे. मी अजून आत गेलेलो नाहीये, मी ह्याच्यात उपघटकात गेलेलो नाहीये. पुढचा जो मुद्दा आहे ना, की हा मला घटक सगळे जेवढे घटक आहेत त्याचा मी ऑलरेडी अनालिसिस केलंय, आणि आता मला एक समज झालेली आहे की अरे हा हे घटक माझे मार्क घालवणार आहेत, आणि म्हणजे 30 मधले मार्क घालवणार हे माझे घटक आहेत. ओके, हे कळलं. म्हणजे आतापर्यंत मला काय कळलं, आतापर्यंत मला असं सिलेबस मध्ये जे विषय होते त्यातले मला कठीण विषय कोणता हे कळला, ते ठीक आहे, कठीण विषय कोणता ते कळला, मिडियम विषय कोणता ते कळला, इझी विषय कोणता जातो हे मला समजलं. नंतर मला अजून आतापर्यंत काय कळलं सर, मला आतापर्यंत एक कळलं सर, एक विषय जर घेतला त्या विषयामधले सर मला घटक तर समजले अनालिसिस केल्यामुळे क्वेश्चन पेपर्स, जे ऑलरेडी पुढे मी सांगणारच आहे, 3दा उल्लेख केलाय, त्यामुळे मी तुम्हाला आता पुढे सांगेल, लक्षात घ्या. परत प्रश्न निर्माण होऊ नये की सर कुठे, त्यामुळे तुम्हाला लेक्चर सुरुवातीपासून बघा म्हणत असतो, जेणेकरून तुम्हाला त्या टप्प्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल की मी अगोदर काय बोललो. बघा याच्यामध्ये मला काय कळलं, आता परत घटक कळले, घटकाचं कॅटेगरेशन कळलं, आणि आता मी नंतर बघणार आहे, लक्षात घ्या, गणित मध्येच सर, गणित मध्येच मी उपघटक पाहणार आहे. जसं मी म्हटलं सर बघा इथं मला कठीण काय जात होतं रे, घनफळ, घनफळ सर कठीण जात होतं, पण घनफळ मध्ये काहीतरी ऑलरेडी काहीतरी घटक आहेत, बरोबर आहे का नाही, उपघटक आहेत, त्या उपघटकांना मी इथं नोंद करेल. मग माझा मेन जो घटक आहे ना, तो घटक तर आता वरती आला, आणि घटकामधल्या उपघटकाचं मला कॅटेगरेशन करायचं आहे, आणि हे वहीमध्ये आपल्याला प्रत्येक चॅप्टरला लिहिलेलं असेल. 2 दिवस जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. 1 वर्ष 2 वर्ष जर ह्या एक्झामच्या तयारीसाठी घालवत असाल ना, तर 2 दिवस हे करायला गेलं तरी काही गरजेचं नाही, काही गरज नाही, लक्षात घ्या. म्हणजे बाकीच्या वेळ जास्त ताण घेण्याचा, जास्त अभ्यास करायचा अजिबात गरज नाही. पर्याप्त अभ्यासामध्ये 120 प्लस जाता येतं, फक्त स्ट्रॅटेजी चुकती. ही जी मी स्ट्रॅटेजी सांगतोय, लक्षात घ्या, हे पेड क्लास मधली स्ट्रॅटेजी आहे, जी ऑलरेडी आपल्या क्लासेसमध्ये पूर्ण विस्तृत स्वरूपामध्ये सांगितली जाते, म्हणून आपला मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात, ते क्वालिफाय करतात एक्झाम. हा, इतरांसारखं आपल्याला तुम्हाला युट्यूबला आपले जास्त व्हिडिओ दिसणार नाही, आपल्याला त्यात फुरसतच मिळत नाही, वेळच मिळत नाही, तर ते कसं करणार आपण. तरीही मॅक्झिमम विद्यार्थ्याची सर शंका होती की सर एकदा स्ट्रॅटेजी तुम्ही युट्यूबला सुद्धा टाका, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल. जेव्हा क्वालिफाय झाले ते विद्यार्थी, त्यांची एक आग्रह होती की सर इतकं सोपं आहे टीईटी क्वालिफाय होणं, तर युट्यूबला एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा ना सर की कसं इझी आहे, कारण खूप भीती वाटते मुलांना, खूप भीतर लोक टीईटी द्यायचे मुले. बरेच जण मी क्वालिफाय झालो मला विचारतात खरंच अवघड असते का, पण ऍक्च्युली तुमच्याकडे क्लास लावल्यामुळे किती इझी होतं हे आम्हाला माहिती आहे, किती सोपं आहे सर हे माहिती आहे. मग या पद्धतीने विद्यार्थ्यांचं बरेचशा कमेंट्स आलेले आहेत, त्याच्यामुळे मी मला ही ऑलरेडी स्ट्रॅटेजी समजावून सांगतोय. घटक कळलं, घटक कठीण आहे सर, कुठे कळलं मला, घटक इथं कळलं मला, घनफळ कठीण आहे सर, माझा मार्क घालवणार आहे, मला पूर्णतः खात्री झाली आहे. काय करणार आहे मी, याच्यातले उपघटक मी पाहतो. सर मला घनाचे घनफळ एकदम सोपे जात आहे, घनाचे घनफळ काढणं मला एकदम सोपं जात आहे. ठीक आहे, ओके, चला
सर मला बाकीचं मीडियम मधलं जर म्हटलं तर इष्टिका चितीचं जमतं सर, इष्टिका चितीचं बी घनफळ आपल्याला जमतं. इष्टिका चितीचे घनफळ बी जमतं, पृष्ठफळ जमतं, जमतं सर. इष्टिका चितीचं सगळं ऑलरेडी घनफळ, पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ सगळं जमतं. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा याचं घनफळ जमतंय, वक्र पृष्ठफळ जमतंय, सगळं जमतंय सर. पण मला सगळ्यात महत्वाचं काय आहे सर, मला गोलाचं जमत नाही, अर्धगोलाचं जमत नाही. ठीक आहे, गोलाचे घनफळ जमत नाही सर, गोलाचे वक्र पृष्ठफळ कोणतं हे कळत नाही सर. ही तर थोडी अडचण येते. काही जण सर शंकूचं समजत नाहीये, शंकूचं सर्व वक्र पृष्ठफळ कोणतं हे समजत नाही. हे मला उपघटक कठीण आहेत कळाले. काय समजलं याच्यातून? एक समजलं सर, विषय कुठला कठीण आहे हे कळलं, क्लिअर झालं सर. आता बघा, जसं एखाद्या प्रवासाला सुरुवात करतोय ना, आणि जर धुकं जर पडलं असेल ना, प्रवास आपण लवकरात लवकर नाही पूर्ण करू शकत, नाही पूर्ण करू शकत. रोड पूर्णतः क्लिअर असेल ना, तर प्रवास व्यवस्थित आणि सुखकर होतो. त्याच पद्धतीने आपला जी तयारीची रोड मॅप आहे ना, आपण तयार करतोय, ट्रॅक तयार करतोय. पहिल्या ट्रॅक मध्ये विषय कळला, कठीण कोणतं हे कळलं. त्याच्यानंतर मी आत गेलो, प्रत्येक विषयाला जाणार आहे मी. मीडियम मध्ये बी जाणार आहे, सोप्या विषयामध्ये बी जाणार आहे, उपघटकाच्या आतमध्ये, आणि मी याच्यामध्ये सुद्धा जाणार आहे कठीण मध्ये बी. मी फक्त कठीण घेऊन एक उदाहरण घेऊन समजावून सांगतोय. प्रत्येक ह्या स्टेपला तुम्ही आत जाणार आहेत. ह्यातला सोप्यातला जे विषय असेल त्याच्या आत जाणार आहेत तुम्ही. सोपे त्यात कुठले ऑलरेडी सर घटक आहेत, त्याच्यात कुठले उपघटक सोपे आहेत, ते प्रत्येक टप्प्यात जाणार आहे मी, प्रत्येक ह्याच्यातल्या विषयामध्ये जाणार आहे. हे तुम्हाला गोष्ट करून मी आत चाललोय. मला घनफळ केलं, मी घनफळच्या अजून परत आत गेलो. घनफळमध्ये हे उपघटक आहेत, मला कठीण आहेत. आता एक चांगली ऑलरेडी गोष्ट कळली सर, घनफळ चॅप्टर मध्ये हा जो घटक आहे ना सर, ह्याच्यात मार्क जातो. काय वाटेल आपल्या मनाला, याची तयारी करावी लागेल. जेव्हा मी तुम्हाला टीच करेल समजा बॅच मध्ये, तुम्हाला काय वाटेल, सर मला लक्ष दिलं पाहिजे, समोर क्वेश्चन आहे सर, मी काळजी घेतली पाहिजे, सराव केला पाहिजे. हेच गमक आहे. मी अजूनही सांगतो, ज्या काही एक्झाम्स आहेत एमसीक्यू, या एमसीक्यू एक्झाम मध्ये सगळ्यात सोपी एक्झाम आहे ती टीईटीची. आणि ह्या टीईटीच्या एक्झामला सगळ्यात मोठं जर समजा यश मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस लागते ना बीबी, एक्झाम ओरिएंटेड प्रॅक्टिस लागते. आतापर्यंत आलेले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनचा अभ्यास करून त्याच दर्जाचे क्वेश्चन्स आपल्याला प्रॅक्टिसला गरजेचे आहेत. ते ऑलरेडी आपल्या बॅच मध्ये चॅप्टर वाईज टेस्ट मध्ये मिळून जातात. ओके, ऑलरेडी आता तुम्हाला सांगायचं होतं की मला कठीण कुठलंही समजलं कळलं आणि मी आता अभ्यासाला चालू करतोय. या पद्धतीने मला प्रत्येक विषयाचे उपघटकाचं वर्गीकरण करायचंय. ही गोष्ट तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. मग सर पुढे काय करायचंय, पुढे काय करायचंय? ज्या पद्धतीने मी सांगितलं, विषय कठीण आहे कुठलं कळलं, उपघटक कळलंय, तर उपघटकाचं बी लक्षात घ्या. आतमध्ये जाऊन पाहिले मी कुठले कुठले उपघटक आहेत, कुठले कठीण आहे, कुठले इझी, कुठले मिडियम आहे. आता मला अभ्यासाला चालू करायचंय. आणि अभ्यासाला चालू करत असताना मी तुम्हाला काही गोष्टींची तुम्हाला फक्त ओळख करून देतो. बघा, पहिला मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही भाषा विषयाचा अभ्यास करताय, तर भाषा विषयाचा अभ्यास करत असताना असं सुचवेल, तुमच्या कुठल्याही दोन भाषा असतात, त्याचं उदाहरण घेऊन समजावून सांगतो. आता इथं भाषेचं नाव लिहित नाही मी, तुम्ही त्याला कुठलं कठीण आहे कुठली इझी हे समजून घेतलंय आणि हे भाषेचा स्तर निवडलेला आहे. पण जर समजा एखाद्या भाषेमध्ये मला एखादा सोपा चॅप्टर चालू आहे, समजा मी म्हटलं की मराठीचा माझा एका सोपाचा चॅप्टर चालू आहे समजा. आता मराठीच्या बाबतीत मी पहिली लँग्वेज घेऊन तुम्हाला समजावून सांगतो. त्याच पद्धतीने इंग्लिशची दुसरी लँग्वेज असं समजतो आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगतो. मग पेपर फर्स्ट असू द्या, सेकंड असू द्या, भाषा विषयाची स्ट्रॅटेजी मध्ये हे काळजी घ्यायची. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आता वेगवेगळी आहे. पहिले ऑलरेडी 3 मुद्दे तर सेम आहेत, लक्षात घ्या. विषयाचं कॅटेगरेशन, घटकाचं कॅटेगरेशन, उपघटकाचं कॅटेगरेशन हे सेम आहे. पण तिथून पुढे आता थोडी स्ट्रॅटेजी मध्ये आपले चेंजेस होते. ते स्ट्रॅटेजी समजून घ्या. तुम्हाला कमी वेळामध्ये कळेल की सर मी आता एक मार्क टार्गेट करतोय आणि सर असं का करायचं. जर समजा 82 मार्काला कॅटेगरीवाला सर क्वालिफाय होतोय आणि जर समजा 90 मार्काला ओपन वाला क्वालिफाय होतोय, तर तुम्ही 150 मार्काची तयारीसारखं मला सांगताय. होय होय, कारण याचा मला विचार आता करायचाच नाहीये. का करायचं नाही याचा विचार, हे मी एक्झाम दिल्यावर पाहणार आहे. काही गरज नाही याची मला. एक्झाम झाल्यावर पाहिल मी की मी कॅटेगरी असेल तर 82 क्रॉस केलंय का आणि मी ओपन असेल तर 90 क्रॉस केलंय का. लक्षात घ्या, ठीक आहे. तेव्हा पाहिजे, तोपर्यंत नाही पाहणार. तोपर्यंत माझं एकच माइंडसेट आहे की 150 प्रश्नापर्यंत मला पोहोचायचंय. 150 प्रश्न मला सॉल्व्ह करायचे आहेत. हे निगेटिव्ह मार्किंग नाहीये, मला एलिमिनेशन मेथड शिकायचे. मग कुठली ऑलरेडी एक्झामिनर वारंवार आपल्याला फसवायला बघतायत, कारण महाराष्ट्राच्या परिषदचे पेपर बघितले सोपे दिसतात पण मार्क मिळत नाही, का रिझल्ट कमी येतो, हे सगळे काय ऑलरेडी गुपित लपलेले. हे गुपित तुम्हाला पूर्णतः आपल्या बॅच मध्ये स्पष्ट करून सांगणार आहे. लक्षात घ्या, पूर्णतः बॅच मध्ये सांगितलं होतं. पण इतकंच आपल्याला पुरेसा वेळ नाही, पण तरीही मला प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. लँग्वेजची तयारी करत असताना मला एक कळलं सर, घटक हार्ड कुठले आहेत, इझी कुठले आहेत. मला हा सोपा घटक जातोय सर, आणि हा सोपा घटक जर मला तयारी करायची असेल तर मी मराठीचा सोपा घटक चालू करेल. पण त्याच वेळेस जर मराठीचा सोपा घटक चालू आहे तर इंग्लिशचा मी कठीण घटकाला तयारी करायला चालू करेल. समजा मी डिग्री चालू करतो सर, डिग्री करतो, जरा कठीण जाते मला आणि मी डिग्री चालू करतो. म्हणजे ज्यावेळेस मी इकडे सोपा चॅप्टर करतो, इकडे कठीण चॅप्टर करा, असं मी तुम्हाला सुचवेल.
करताना कटिंग करायचं. इकडे मध्यम जर आपलं चालू असेल, मध्यम लेवलचा ऑलरेडी घटक चालू असेल, तिकडे मध्यम लेवलचाच करा असं मी तुम्हाला सुचवेन. बस ही एक गोष्ट करायची. पण भाषामध्ये आणखी काय करायचं आहे, भाषामध्ये तुम्हाला उत्तराचा सराव करायचा आहे, पण ह्याला इग्नोर करतात मुलं. म्हणजे 30 पैकी इथे त्याचे 6 मार्क जात आहेत, चान्सेस जास्त आहेत. आता तुम्ही भाषा जर पहिली म्हटलं तर 6 मार्कला येतं, भाषा सेकंड असेल तर 5 मार्काला उत्तर आपल्याला येतो. इंग्रजी बाबतीमध्ये बोलतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. या पद्धतीने भाषेची फक्त काळजी घ्यायची. मग भाषेच्या बाबतीत झालं सर, बाकी सर होय, बाकी मी येतो, लक्षात घ्या. गणित आणि विज्ञान याला समजून घ्या. गणित आणि विज्ञान याला समजून घ्या, ह्याची स्ट्रॅटेजी बघा. आता गणित बघा, पेपर फर्स्ट मध्ये असू द्या का सेकंड मध्ये असू द्या, तरी स्ट्रॅटेजी तीच बिल्ड करायची. कशी समजून घ्या बघा. गणितला काय करायचं लक्षात घ्या. समजा मी एखादा घटक घेतला, मी समजा घातांक घेतला, घातांक. तुम्हाला काय करायचंय, 5वी पासून 10वी पर्यंत पाहायचंय पाठ्यपुस्तके. पहिल्यांदा हेच पाहायचं, पाठ्यपुस्तके, ही घातांक कुठे कुठे आहे का हे पाहायचं. बॅच मध्ये मी सगळं तुम्हाला मटेरियल गोळा करून दिलं असतं. बॅच मध्ये मी वेगवेगळे टाईप आहेत, फॉर्मॅट आहेत, ते मी तुम्हाला कलेक्शन करून दिलं असतं. तुमचं वर्क तिथं कमी होतं, लक्षात घ्या. तिथं काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही तिथं सर्च करायची गरज पडत नाही. एखादा चॅप्टर समजा भातांक चॅप्टर 6वीत नाही, काय प्रॉब्लेम नाही, 7वीत बघा, 8वीत बघा, 9वीत बघा, 10वीत बघा, एक बघा. तरी 9वीत बी सापडणार, 10वीत बी सापडणार, अगोदर सापडे, ठीक आहे. प्रत्येक चॅप्टरला त्या पद्धतीने करायचं आहे. बरं, मला विज्ञानच्या बाबतीत काय करायचं सर म्हणते, बरेच जण म्हणते सर 6वीचं विज्ञान वाचतो, 7वीचं वाचतो सर, 8वीचं वाचतो सर, 9वीचं वाचतो, 10वीचं वाचतो, आणि तोंड पाठ करतो सर, मार्क पडत नाही का, समजून घ्या. विज्ञानचं पुस्तक एक कधीच कंप्लीट करायचं नसतं, लक्षात घ्या. विज्ञानचं पुस्तकला एक विषय नाही कंप्लीट करता, एक चॅप्टर टार्गेट करायचं असतं. समजा मी दोन्ही चॅप्टर टार्गेट केला, 6वीत दोन्ही वाचा, 7वीत वाचा, 8वीत वाचा, 9वीत वाचा, 10वीत वाचा, या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा असतो विज्ञानच्या बाबतीत. बरेच जण सुचवतात तुम्ही 6वीचं वाचा, 7वीचं पुस्तक वाचा. पुस्तक नसतं वाचायचं विज्ञानचं, ठीक आहे. हे डिटेलमध्ये स्ट्रॅटेजी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये मिळून जाईल. याचे सराव प्रश्न बी सोडवायचे असतात, चॅप्टर झाले ह्या चॅप्टरवरचे सराव प्रश्न, जे कुठल्या घटकावर असले पाहिजे, क्रमिक पाठ्यपुस्तकाचे. हे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला फ्री मध्ये मिळून जातात. जवळपास 7,500 क्वेश्चन आहेत टोटल क्रमिक पाठ्यपुस्तकावर, ते सगळे तुम्हाला फ्री मध्ये मिळून जातात. ई बुक आहेत, ती मिळून जातात, तुम्ही सोडू शकता, तिथे उत्तर बी आहेत, त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि चॅप्टर वाईज पाठ्यपुस्तकांचा अभ्यास त्या पद्धतीने करायचा असतो. बरं, अजून एक मुद्दा याच्यामध्ये, जर परिसर अभ्यासचा अभ्यास कसा करायचा, परिसर अभ्यास, ठीक आहे, परिसर अभ्यास व इतर सामाजिक शास्त्र विषय आहेत. आता ज्यांचं सामाजिक शास्त्र सेकंड पेपरला येईल, लक्षात घ्या हा विषय, आणि हा आपल्याला पेपर फर्स्टला येतो. याच्यामध्ये तुम्हाला इतिहास वाचावं लागतं, भूगोल वाचावं लागतं, ठीक आहे, राज्यशास्त्र वाचावं लागतं, नागरिकशास्त्र बी आहे, लक्षात घ्या. जो पार्ट आहे नागरिकशास्त्राचा तो रीड करावा लागतो, आणि अर्थशास्त्र वाचावं लागतं. आणि अर्थशास्त्राला कसं वाचायचं हे स्ट्रॅटेजी सांगितलेलं, जास्त वेळ इथं लावायचा नाही, ठीक आहे. हे पूर्णतः आपल्याला स्ट्रॅटेजी बॅच मध्ये सांगितलं जाईल. याचे सराव प्रश्न बी चॅप्टर वाईज मिळतील. हा, इथं तुम्ही एक बुक वाचलं तरी चालतं, लक्षात घ्या. एक बुक इथं नाही, इथे घटक टार्गेट करून करायचं आहे. इथं बी गणित विज्ञान कधी घटक टार्गेट करून करायचं, अलग लक्षात. हे पाठ्यपुस्तकाचं करायचं. तुम्ही म्हणा सर एवढ्यावर अभ्यास होतो का, नाही. इथं बॅच मध्ये शिकवलेल्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या, लक्षात घ्या. बॅच मध्ये शिकवलेल्या गणितच्या सगळ्या तुम्हाला करायच्या, सगळे करायचंय तुम्हाला, ठीक आहे. बाकी क्वेश्चन कसं अनालिसिस करायचं मी पुढे तुम्हाला समजावून सांगतोय, ओके. हे ऑलरेडी एक विषय वाचलं तरी चालेल. सेम ह्याच्या सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास हे ऑलरेडी याच्यातलेच हे विषय त्याच्यामध्ये परिसर अभ्यासामध्ये इन्क्लूड होतात, ठीक आहे. याच्यामध्ये विज्ञानचाही पार्ट येतो, लक्षात घ्या. 8वीपर्यंत तुम्ही विज्ञान करू शकतात, ते तुम्हाला परिसर अभ्यासमध्ये उपयोगी पडेल. पण ऑलरेडी विज्ञानच्या बाबतीत बोललोय आपण, पण परिसर अभ्यासासाठी तुम्हाला विज्ञान वाचावं लागतं 8वीपर्यंत मिनिमम, ठीक आहे. या पद्धतीने, ओके. चला पुढे. आता मग ह्याच्यामध्ये एकच विषय राहिला, तो सीडीपी, लक्षात घ्या. सीडीपी, आता सीडीपी मध्ये लक्षात घ्या, इथे समजावून सांगतो, ठीक आहे. सीडीपी मध्ये बघा, बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र तयार करत असताना एक गोष्ट कळून घ्या, काय करायचं. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र करत असताना काय करायचं समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. या विषयाची इतरांना भीती वाटते, पण आपल्या ऑलरेडी बॅचेस मध्ये खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंय. लक्षात घ्या की गेल्या वेळेस जर पाहिलं, जे काही 30 प्रश्न होते, 24 प्रश्न आपल्या बॅच मध्ये दिसून येतात पेपर फर्स्टच्या बाबतीत, आणि सेकंडच्या बाबतीमध्ये 23 क्वेश्चन्स आपल्या बॅच मधून सोडवायला आपल्याला वाव होता, लक्षात घ्या. या पद्धतीने आपल्याला सीडीपी मध्ये पूर्णतः तयारी केली जाते, लक्षात घ्या, ठीक आहे. काय करावं लागेल, पहिल्यांदा मला वाचावं लागेल, लक्षात घ्या. फडके प्रकाशन व्यवस्थित वाचून काढावं लागेल. फडके प्रकाशन कुठलं सर, 11वी, लक्षात घ्या, 12वी याचं का नाही, लक्षात घ्या. फडके प्रकाशन लक्षात घ्या, डीएडचं
डीएडचं फडके प्रकाशनचं तुम्हाला बुक वाचावं लागेल, लक्षात घ्या. डीएडला जे फडके प्रकाशनचं बुक होतं ते तुम्हाला वाचावं लागेल. ठीक आहे. 11वी-12वीचं नाही. 11वी-12वीचं काय वाचायचंय? बालविकास. बालविकास वाचायचा आहे, लक्षात घ्या. बालविकास वाचायचा. 11वी-12वीचं बालविकास वाचायचं आहे. बालविकासचं बुक आहे ते वाचायचं आहे, लक्षात घ्या. 11वीचं बी वाचायचं आहे, लक्षात घ्या. आणि 12वीचं सुद्धा वाचायचं आहे. सेम त्याच पद्धतीने लक्षात घ्या, मानसशास्त्राचं बुक वाचायचं आहे 11वी आणि 12वीचं. आता बरेच जण म्हणतील सर हे मानसशास्त्रच आहे का फडके प्रकाशनचं? हो, त्याला आपण मानसशास्त्रच म्हणतो, तेच बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र आहे. ओके, हे 11वी-12वी सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. बरं, एवढं करायचं पुरेसं आहे का? हो. आणि आपल्या नोट्स केल्या लक्षात घ्या क्लासमधल्या, बस पुरेसं आहे, याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. हा, आता इथे मी स्ट्रॅटेजी सांगेल तुम्हाला. बालविकास आणि बालमानसशास्त्र लक्षात घ्या. मानसशास्त्र कसं कमी वेळात वाचायचं हे तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली असेल. आता याचे सर्व प्रश्न असतात चॅप्टर वाईज. फडके प्रकाशन, बालविकास, मानसशास्त्र हे बॅचमध्ये मिळून जातात. बॅचमध्ये मिळून जातात. आता ह्याचे सराव प्रश्न कुठे आहेत सर? याचे सराव प्रश्न कुठे आहेत? असा बऱ्याच जणाला प्रश्न पडतो. त्याचा सराव प्रश्न लक्षात घ्या. तुम्हाला ऑलरेडी ते समजावून सांगतो. ज्यावेळेस तुम्ही हे सगळा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला सराव प्रश्नासाठी ऑलरेडी तुम्हाला हे ई बुक मिळून जातात. ह्या ई बुक मध्ये सगळे क्वेश्चन्स आहेत. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राचे सुद्धा क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. बालविकासचे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच पद्धतीने परिसर अभ्यासचे सगळे विषय जे ऑलरेडी आहेत, इतिहास आहे, जिओग्राफी आहे, चॅप्टर वाईज क्वेश्चन आहेत. 6वी, 7वी, 8वी सगळे चॅप्टर वाईज क्वेश्चन आहे. इथे सुद्धा चॅप्टर वाईज क्वेश्चन्स आहेत. इथे सुद्धा चॅप्टर वाईज क्वेश्चन्स तुम्हाला मिळून जातात. हे फ्रीमध्ये मिळून जातात. हे फ्रीमध्ये तुम्हाला बॅचमध्ये उपलब्ध होऊन जातात, लक्षात घ्या. बॅचमध्ये हे तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होऊन जातात. मग बॅचमध्ये अजून काय मिळतं लक्षात घ्या. लाईव्ह क्लासेस असतात. एक्झामिनरचा माइंडसेट पकडतो आपण, जे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे थोडक्यामध्ये, की अनालिसिस करताना आपण कसं माइंडसेट पकडतो एक्झामिनरचं. कन्सेप्ट लक्षात घ्या, टीचिंग असते. ढोबळ पाठांतराचा पार्ट नसतो आपल्याकडे. कन्सेप्ट क्लिअरेशन असते, ट्रिक्स सांगितले जातात कसं लक्षात ठेवायचं. त्यामुळे कमी वेळामध्ये अभ्यास होतो. त्यामुळे स्टडी स्ट्रॅटेजी व्यवस्थित बिल्ड होते, लक्षात घ्या. चॅप्टर वाईज टेस्ट होते, लक्षात घ्या. पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी शेवटी सांगितले आहे. निगेटिव्ह मार्किंग, एलिमिनेशन मेथड कसं उत्तर काढता येतं. कधी कधी आपल्या पर्यायच उत्तरच माहित नव्हतं, कोणतं उत्तर देणं आपल्या गरजेचं असतं हे सांगितलं होतं. फुल लेंथ टेस्ट होतात, लक्षात घ्या. 10 ऑलरेडी फुल लेंथ टेस्ट, रिव्हिजन स्ट्रॅटेजी सांगितली जाते. आणि 750 चे क्वेश्चन्स, 7,500 क्वेश्चन लक्षात घ्या. प्रत्येक ऑलरेडी एक्झाम ओरिएंटेड आहे, जे ऑलरेडी प्रॅक्टिस करू शकता ई बुक मधून. ठीक आहे. ऑलरेडी बघा, हे पहिला पेपर आहे ते 1999 मिळून जातो. सेकंड पेपर 1999, दोन्ही पेपर घेतले तर 2499ला. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जे जॉईन करू शकता, लक्षात घ्या. ऍप डाउनलोड करू शकता, महाराष्ट्र टीचर, जे ऑलरेडी प्ले स्टोरला आणि ऍपल स्टोरला उपलब्ध आहे. आणि या नंबरला बी संपर्क करू शकता, 705-750-3110. ठीक आहे. ऑलरेडी बघा, सांगण्याचा मुद्दा होता ऑलरेडी हे लोगो आहे ना, हा लोगो फक्त नीट बघा. महाराष्ट्र टीचर हे सरस्वती मातेचा लोगो आहे, जे ऑलरेडी लोगो तुम्हाला उपलब्ध होईल प्ले स्टोरला किंवा ऍपल स्टोरला, त्याच्यावरून तुम्ही करू शकता. सर ही बॅच जॉईन केल्याचा फायदा काय होणार? ही बॅच जॉईन केल्याचा फायदा होईल की महाराष्ट्रामधील पहिला क्लास आहे की मॅक्झिमम टीईटीचा आणि टेटचा निकाल देणारी ऑलरेडी आपली संस्था आहे आणि ही अकॅडमी आहे. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये ती कोणती, की जेव्हा आता ही एक्झाम होणार आहे ना टीईटी 2026, मी तुम्हाला लाईव्ह येऊन समजावून सांगेल की 120 पेक्षा जास्त क्वेश्चन तुम्ही सोडवू शकत होते आपल्या क्लासेसमध्ये. मी तुम्हाला लेक्चर नंबर ही सांगेल, चॅप्टर ही सांगेल, त्याच्या जोरावर हे क्वेश्चन सोडू शकतो. तुम्ही म्हणा सर क्वेश्चन जसे तसे येतात का? मी तसं म्हणत नाही. जे काही तुम्हाला शिकवलं जाईल, आणि कुठल्याच क्लासेस जसे तसे क्वेश्चन्स येत नाहीत, लक्षात घ्या. पण जे शिकवलं जाईल त्याच्यात तुम्ही कॅपेबल असणार आहे 120 पेक्षा जास्त मार्क मिळवायला, आणि ही मी तुम्हाला दाखवलं जातो. आणि महाराष्ट्रामध्ये पहिला असा क्लास आहे, लक्षात घ्या, जो तुम्हाला दाखवून देतो की तुम्हाला एवढे मार्क मिळू शकत होते. कुठल्या लेक्चरचा तुम्हाला फायदा घेत होता, कुठल्या लेक्चरमध्ये किती नंबरचा ऑलरेडी मी जो पॉईंट सांगितलाय त्याच्यामध्ये याच्या क्वेश्चनचा आन्सर देता येत होतं. सगळ्या विषयाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं जातं. हे तुम्हाला गोष्ट समजली पाहिजे. त्यामुळे आपण काय देतो की जेव्हा बॅच जॉईन करेल आणि ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, जसं तुम्हाला सांगितलं की मी टेस्ट घेतलेलं असते, युनिट टेस्ट तुम्ही सोडवले पाहिजे, जे रिव्हिजन स्ट्रॅटेजी सांगितली ते सोडवले पाहिजे, चॅप्टर वाईज ऑलरेडी 7,500 क्वेश्चन्स आहेत त्याचा तुम्ही सराव केला पाहिजे, आणि कमी वेळामध्ये परत रिव्हिजन ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने रिव्हिजन केली पाहिजे. लेक्चर कसं अटेंड केलं पाहिजे, रिव्हिजनचं लेक्चर कसं करायचं असतं कमी वेळामध्ये, कुठं नोट डाऊन करायचं असतं, सगळ्या गोष्टी जर केल्या, त्याचबरोबर तुम्ही याच्या पुढे लक्षात घ्या, एक समजावून सांगतो की जर समजा क्लास नोट्स वाचल्या तर कुठल्याही बल्की बुक वाचायची गरज नाही. याच्या जोरावर तुम्हाला मार्क मिळतात, आणि प्लस आपला लाईव्ह क्लास आणि या क्लास नोट्स, त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा सगळा अभ्यास होईल तेव्हा ते सराव प्रश्न सोडवायचे, ते प्रॅक्टिस करावं क्वेश्चन. हे लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने जेवढे काही एक्झाम घेतलेले 2013 ते 25, त्याचा तो दर्जा आहे क्वेश्चनचा, तो फॉर्मॅट आहे, तो पॅटर्न आहे, त्याच्या जोरावरच क्वेश्चन तयार केलेले. त्यामुळे तो चॅप्टर चांगल्या प्रकारे झाला की नाही आपल्याला कळून येतं. जसं मी पहिल्यांदा बघितलं की चॅप्टरचं मी कॅटेगरेशन केलं होतं, आणि कठीण चॅप्टर आपण पाहिला होता, तर कठीण चॅप्टरचे मी क्वेश्चन सोडवले. ज्यावेळेस मी शेवटी सांगा तुम्हाला क्वेश्चन सरावायला देईल चॅप्टर वाईज, तेव्हा तुम्हाला कळून येईल की ते प्रश्न सुटला म्हणजे तुमचा तो घटक सुद्धा चांगला झाला आणि कॉन्फिडन्स बिल्ड होतो, लक्षात घ्या. ओके. शेवटी सराव प्रश्न येतात, लक्षात घ्या. त्याच पद्धतीने सराव पेपरही होतो, लक्षात घ्या. प्रॅक्टिस आपण पेपर घेतो, हा 200 मार्काचा पेपर तुम्हाला शेवटी मिळून जातो, लक्षात घ्या. 10 पेपर्स असतात, पहिल्या पेपरचे 10, दुसरा पेपर 10, आणि लक्षात घ्या दोन्ही पेपरचे 10-10 या पद्धतीने आपल्याला सराव पेपर मिळतात. तिथे ओव्हरसेट मिळले जाते, निगेटिव्ह मार्किंग आहे,
का नाही. मग कसं बेस करायचं, एलिमिनेशन मेथड कुठली आहे, ड्युअल मेथड कुठली आहे, हे सगळ्या मेथडच्या जोरावर तर निगेटिव्ह मार्किंग नसल्याचा कसा फायदा उठवतो, हे सगळं काय सांगितलं जातं बॅच मध्ये. लक्षात घ्या. इव्हन तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सुद्धा सांगितलं जातं, हे तर उल्लेख सुद्धा त्याचा आपण केलेला आहे. लक्षात घ्या याच्यामध्ये की सर याच्यात पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी सुद्धा सांगितली जाते. त्यामुळे निश्चिंतपणे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. लक्षात घ्या. मॅक्झिमम लक्षात घ्या की ही जी एक्झाम होती ती जून किंवा जुलैमध्ये होण्याची चान्सेस जास्त आहेत. पण सांगण्याचा मुद्दा आहे की ही थर्ड बॅच आहे. लक्षात घ्या. पहिली आणि दुसरी बॅच पूर्णतः फुल झालेली थर्ड बॅच आहे. ठीक आहे. तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बाकी बघा परत येतो आणि समजावून सांगतो की सर हे झालं याच्या बाबतीमध्ये. मग क्वेश्चन अनालिसिस कसं करायचं हे समजून घ्या. क्वेश्चन अनालिसिस करताना 13 कडून 25 कडे नाही यायचं. क्वेश्चन अनालिसिस करताना 2025 पासून यायचं आणि 2013 पर्यंत यायचंय. 2013 पर्यंत यायचंय. मग मी काय पाहणार आहे याच्यामध्ये, मी जर पाहिलं समजा संधी चॅप्टर, उदाहरण घेऊन समजावून सांगतोय. हा आता घटक पाहिले होते आपण, बरोबर आहे की नाही. घटक तर आता मला समजलं समजा की 13 मध्ये संधीला क्वेश्चन आलेला आहे, तर मी काय करेल की 13ला मग 14ला काय आलंय, ठीक आहे, 15ला काय आलंय, 16ला काय आलंय, असं बघणार नाही, खालून वर नाही, वरून खाली बघणार आहे की 2025ला संधीला काय विचारलं होतं का, 2024ला, 2023ला, असं खाली येणार आहे 13 पर्यंत. लक्षात घ्या. याचं कारण काय लक्षात घ्या की ही तर तुम्हाला पेपर थोडा सोपा दिसून येईल 13ला, पण 25ला परत लक्षात घ्या थोडा पेपरचं पॅटर्न बदललेलं दिसून येईल. कठीण म्हणता येईल. पॅटर्न बदललाय, पेपर सोपा होता पण पॅटर्न थोडा बदललेला आहे. मग जो पॅटर्न आता बदललेला आहे तो पॅटर्न आपल्याला पकडता आला पाहिजे. त्यामुळे आपण 2025 पासून लक्षात घ्या खाली येतो 2013 कडे, आणि याच्यातून आपण काय करतो, घटक ओळखून काढतो. त्याचबरोबर कुठल्या घटकांना फोकस केलाय ह्या सगळ्या पेपर्स मध्ये हे पाहतो आपण. घटक तर समजतात, त्याचबरोबर उपघटक कोणते हे कळतात. त्याचबरोबर आपल्याला काय कळतं रे, अजून क्वेश्चन्स फॉर्मॅट कळतात. लक्षात घ्या. क्वेश्चन फॉर्मॅट कळतात. ह्या गोष्टी आपल्याला समजून येतात. ओके, ही गोष्ट केली पाहिजे. आता बघा दुसऱ्या याच्यात मुद्दा कोणता आहे समजून घ्या. प्रश्न प्रकार समजतो, काठिण्य स्तर समजते किती काठिण्यापर्यंत आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की किती वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे हे समजून येतं. कोणत्या संदर्भ पुस्तकांना वाचलं पाहिजे ह्याचा अंदाज बांधता येतो. संबंधित विषयातील घटकांची तयारी चांगली होते. लक्षात घ्या. आणि इतर सब टॉपिक कळतात, म्हणजे उपघटक कळतात. ठीक आहे. मग आपली जी काही बॅच आहे त्या बॅच मध्ये शिकवण्याची स्ट्रॅटेजी काय असते हे समजून घ्या. ते तुम्हाला त्याच्यातून काय होईल की चांगल्या पद्धतीने एक गोष्ट समजून येईल. ती कोणती बघा. काय केलं जातं या बॅचमध्ये काय केलं ते समजून घ्या. काय केलं जातं हे समजून घ्या. बघा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये ती कोणता बघा. काय केलं जातं, पहिल्यांदा काय केलं जातं लक्षात घ्या. एखादा घटक आहे समजा, उदाहरणार्थ मी म्हटलं की समजा संधी, मग आपण काय पाहतो सर, आपण पहिल्यांदा पाहतो क्वेश्चन्स, पीवायक्यू पाहतो. पीवायक्यू पाहतो. आता पीवायक्यू पाहत असताना काय करतो लक्षात घ्या की पीवायक्यू पाहत असताना आता इथे तुम्हाला एक गोष्ट कळणार आहे की अनालिसिस कसं करायचं हे बी समजणार आहे. बघा पीवायक्यू पाहत असताना आपण फक्त काय पाहतो की क्वेश्चनचा प्रकार बघतो. हा क्वेश्चनचं त्याच्यात आपल्याला काय कळतं की फॉर्मॅट कळतं. फॉर्मॅट म्हणजे कळलं का, ठीक आहे, तो ढाचा कळतो. प्रकार म्हणजे तो होकारार्थी विचारतोय का नकारार्थी विचारतोय हे समजतं. लक्षात, क्वेश्चन बी दोन प्रकारे विचारला जातो. त्यानंतर काय कळतं लक्षात घ्या, त्याच्यातले उपघटक कळतात. उपघटक सब टॉपिक म्हणू शकतात हे कळतात. आणि त्याच्यानंतर एक्झामिनरचा माइंडसेट आपल्याला समजतं. एक्झामिनरचा माइंडसेट आपल्याला समजतं की एक्झामिनर क्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारतो, कारण तो तुमच्या सायकोलॉजीशी खेळत असतो विद्यार्थ्यांच्या. म्हणून तर महाराष्ट्र राज्य परीक्षेची एक्झाम इतर मुलं इतर परीक्षेची तयारी करत असताना सुद्धा क्वालिफाय एक्झाम असून सुद्धा क्वालिफाय होत नाही. त्याचं कारणच आहे माइंडसेट पकडता येत नाहीत विद्यार्थ्याला. आपण त्या चॅप्टरचा आपण माइंडसेट पकडतो. त्याचबरोबर नंतर काय करतो, हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो, कंटेंट टीचिंग करायला चालू करतो. कंटेंट टीचिंग इथं आपण उत्तर देत बसत नाहीये पीवायक्यूचे. सुरुवातीला आपण फक्त ह्या गोष्टी बघून कंटेंट टीचिंग होतं. आणि कंटेंट टीचिंग झाल्यानंतर लक्षात घ्या, कंटेंट टीचिंग झाल्यानंतर आपण काय करतो, ह्या क्वेश्चन सोडवतो. पीवायक्यू क्वेश्चन सोडवतो, सॉल्व्ह करतो. अब क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा इथं काय करायचं असतं आपल्याला. बघा 4 पर्याय असतात, बरोबर आहे की नाही. आता इथं आपण काय बघतो, आपण इथं राईट आन्सर कोणते बघत नाही. इतर लोक तुम्हाला राईट आन्सर सांगतात आणि तुम्ही राईट आन्सरच बघत असतात एखाद्या पुस्तकांना. ते राईट आन्सर नाही बघायचं, याच्यात चूक कुठलेच बघायचे असतात. हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, मग हे आहे. या पद्धतीने जेव्हा पीवायक्यूचा अभ्यास करत असो, जेव्हा एमसीक्यूचा अभ्यास करत असो आपण, आपल्याला असा अभ्यास करत असतो जेणेकरून आपल्याला कळतं की विद्यार्थी कुठे चुका करतोय. कारण आपणही विद्यार्थीच आहेत आणि त्या चुका आपल्याला टाळता येतात. त्याच्यामुळे आपण काय करतो, चुकीचे 3 पर्याय निवडतो आणि एक बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो. कधी पीवायक्यूचा आपण अभ्यास करतो. ह्या पद्धतीने आपण काय करतो की विद्यार्थ्याचे सिली मिस्टेक आपल्याला कळतात. स्टुडंट कुठं चुकतो हे आपल्याला गोष्टी कळून येतात. लक्षात घ्या, स्टुडंटच्या चुका कळतात. आणि मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये एक गोष्ट मला काळजीपूर्वक नोट डाऊन करायला सांगितलेली असते. ती कोणती की सर या चॅप्टरमध्ये काय काळजी घ्यायची आहे.
या चॅप्टरमध्ये कुठे विद्यार्थी चुकतो हे सांगितलेलं असतं आणि ती चूक फक्त तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. ते तुम्हाला कळेल की या चॅप्टरमध्ये सिली मिस्टेकने मार्क कुठं जातात, एक्झामिनर आपल्याला कुठं पकडतो. हे सायकोलॉजी समजून घेतो ना आपण एक्झामिनरची, की आपण ह्याच्यात आपण ते नोट डाऊन करून घेत असतो याच्या प्रत्येक चॅप्टरला, प्रत्येक प्रत्येक विषयाच्या प्रत्येक चॅप्टरला. त्यामुळे चुका होण्याची संधीच आपल्याला त्याला देत नाही. जे तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय कट ऑफचं लक्षात नाहीये, आपल्या डोक्यात 150 मार्क आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण काळजी घेतली जाते. एक्झामिनरच्या चुका सुद्धा आपण समजून घेतल्या जातं. आता तिसऱ्या स्टेपला हे केलं जातं. चौथ्या स्टेपला काय केलं जातं, तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन दिले जातात सोडवायला. आणि हे जे चॅप्टर वाईज क्वेश्चन आहेत लक्षात घ्या, हे क्वेश्चन जे काही क्वेश्चन याच्या अगोदर आलेले आहेत या चॅप्टरला, म्हणजे 2013 ते 2025 मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स, आता हे क्वेश्चन कुठले, मग तुम्ही पेपर फर्स्टची तयारी करा किंवा सेकंडची करा, दोन्हीचा विचार करून मी क्वेश्चन दिलेले असतात. दोन्हीचा विचार करून दोन्हीचं क्वेश्चन फॉर्मॅट बघितलं असतं, दोन्हीचे डिफनेस बघितलेले असते, दोन्हीचं एक्झामिनरचं माइंडसेट बघितलं असतं. त्यानुसार मी तुम्हाला सरावाला क्वेश्चन दिले असतात. हे सरावाचे क्वेश्चन तुम्हाला चौथ्या स्टेपला सोडवायचे. पाचवी जी स्टेप आहे ना रिव्हिजनची, पाचवी रिव्हिजनची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलं असतं की रिव्हिजन कशी करायची आहे. हा, तुम्हाला व्हिडिओ कसे परत बघता येतील कमी वेळामध्ये, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील आणि तुम्ही क्लास नोट्स कशा क्विक मध्ये वाचू शकतात हे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. या 5 स्टेपने आपण प्रत्येक चॅप्टरला जात असतो. लक्षात घ्या, 5 चॅप्टरला 5 स्टेप आहेत, ह्याने 5 टप्प्याने आपण जातो. या पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट सांगितलाय ना, हा क्वेश्चन अनालिसिसचा पार्ट आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन अनालिसिसचा. आणि हा जो पार्ट आहे ना, हे मी तुम्हाला एखादा धडा घेऊन सांगितलं ना, हीच ऑलरेडी क्वेश्चन अनालिसिसची ऑलरेडी काय असते प्रॅक्टिस होतात. विस्तृत स्वरूपामध्ये बॅचमध्ये आहे. लक्षात घ्या, एवढं सांगणं पॉसिबल होत नाही, कारण याला सांगायला 1.5-2 तास वेळ लागतो. लक्षात घ्या, ठीक आहे. पण ती जी ऑलरेडी तुम्हाला कमांड आली की आता तुम्हाला ते समजून येतं. लक्षात घ्या, काय आहे सर याच्यामध्ये, कसा आपण अभ्यास केला पाहिजे, ही ऑलरेडी स्ट्रॅटेजी आपल्याला बिल्ड करता येते. ओके, बघा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही मुद्दा आहे तो कोणता, बघा की सर पाठ्यपुस्तके कसे वाचायचे. हा बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो, कारण सामाजिक शास्त्राचे 60 मार्क आहेत, विज्ञानचे 30 मार्क क्वेश्चन्स आहेत आणि परिसर अभ्यासाचे 30 क्वेश्चन्स येतात पेपर फर्स्टला. फक्त अडचण तेच होते कसे वाचायचे. बघा तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो की टोटल पेजेस काउंटिंग करा, जे ऑलरेडी बॅचेस मध्ये मी तुम्हाला करून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ताण येणार नाही आणि टेन्शन येणार नाही. एक बुक घ्या, समजा चौथीचं पुस्तक घेतलेलं आहे, चौथी समजा परिसर अभ्यास घेतलाय, समजा परिसर अभ्यास पहिला पार्ट. तर मी बघेल याच्यात किती ऑलरेडी पेजेस आहेत. पहिल्यांदा मी पेजेस बघेल, ठीक आहे, काउंट केले पेजेस. नंतर 10 पेजेस पाहिले, टोटल डेज बघेल माझ्याकडे उपलब्ध किती अभ्यासाला. इथून पुढे तुम्हाला अभ्यासाला किती उपलब्ध दिवस अंदाज बांधून तुम्ही करू शकता. त्यानंतर त्या पेजेसला त्या दिवसांनी भागा आणि जेवढे काय पेजेस आहेत तेवढेच वाचायचे. दिवसभर पुस्तक वाचत नाही बसायचं, याला लक्षात घ्या. क्रमिक पाठ्यपुस्तक दिवसभर वाचत बसायचं नाही. मुलं दिवसभर पुस्तक वाचतात, एवढं वाचत बसायचं नाही, कारण तुम्हाला हिस्ट्रीला 2-3 क्वेश्चन येणार, जिओग्राफीला 2-3 क्वेश्चन येणार आहेत, पॉलिटिकल 2-3 क्वेश्चन येणार आहेत, विज्ञानला असे या पद्धतीने, परिसर अभ्यासामध्ये 3-4 क्वेश्चन या पद्धतीने क्वेश्चन्स येतात. त्यामुळे एक बुक असं कंटिन्यू वाचत नाही बसायचं. तुम्हाला इतर विषयाची तयारी करायची आहे. पाठ्यपुस्तक वाचत असताना एक टाइम बाउंड मध्ये वाचायचं असतात. लक्षात घ्या, टाइम ठरवून दिला तेवढ्या टाइम मध्ये वाचायचं, जास्त वाचत बसायचं नाही. याचे सराव प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की समजा पाठ्यपुस्तक वाचले तुम्ही, याचे सराव प्रश्न तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. ई बुक मध्ये, बॅचेस मध्ये तुम्हाला ई बुक मिळतात, त्याच्या प्रॅक्टिस सेट, तो चॅप्टर अभ्यासलाय त्या चॅप्टरचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे असते, जेणेकरून तुम्हाला किती वाचले, किती आले आणि किती विसरलं हे कळून येतं. आणि हे फक्त 6 दिवस वाचायचे. लक्षात घ्या, 7व्या दिवशी अजिबात वाचू नका. संडेला फक्त रिवाइज करा किंवा संडेला याचे जे मी तुम्हाला सांगितले ई बुक त्यातले क्वेश्चन्स सॉल्व्ह करा, बस एवढंच तुम्हाला हे सांगितलेलं असतं. लक्षात घ्या, बॅचेस मध्ये. ओके, शेवटी पेपर सोल्विंग स्ट्रॅटेजी सांगितली जाते. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, डिव्हिजन क्वेश्चन कसं सोडायचे असते, कधी कधी उत्तर माहिती नसतं कुठलं उत्तर द्यायचं, हे तुम्हाला त्या बॅचेस मध्ये समजावून सांगितलं असतं. मला फक्त तुम्हाला समजावून सांगायचं होतं तो सुरुवातीचा पार्ट जो हा अनालिसिस कसं करायचं क्वेश्चनचं, जे तुमच्यापर्यंत हे क्वेश्चनचं अनालिसिस कसं करायचं, त्याचबरोबर मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं. लक्षात घ्या की पेजेस कसे वाचायचे असतात टाइम बाउंड मध्ये, क्रमिक पाठ्यपुस्तके, हे समजावून सांगायचं होतं. त्याचबरोबर तुम्हाला मला हे समजावून सांगायचं होतं की ज्यावेळेस आपण प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी ठरवतो, तर आपल्याला काय असतं की पाठांतराचा जास्त रट्टा मारायचा अजिबात नाही, कन्सेप्ट क्लिअरेशन भर द्यायचा असतो. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी या पद्धतीने बिल्ड करावी, अशा अपेक्षा. या पद्धतीने जर स्ट्रॅटेजी बिल्ड केली आणि डोक्यामध्ये 82 आणि 90 मार्काचा विचार केला आणि तो विचार जर काढून टाकला, तो डायरेक्ट आपण पेपर दिल्यावर बघूया आन्सर की आल्यावर 82 पडले की 90, तोपर्यंत 150 मार्काचा विचार केला तर लक्षात घ्या तुम्हाला कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने क्वालिफाय होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. आणि ज्या सांगितलेल्या मुद्द्यांपासून 150 प्रश्नांचा जर विचार केला, एक मार्क जर गोळा करायचा प्रयत्न केला, एक मार्क मिळवायचा प्रयत्न केला, तयारी करायचा प्रयत्न केला, तर लक्षात घ्या 120 पेक्षा जास्त मार्क मिळवणं काहीही कठीण नाही. लक्षात घ्या एक्झाम मध्ये, कारण ही पात्रता एक्झाम आहे. ठीक आहे, पात्रता एक्झाम आहे, काही कठीण नाही. आता ह्याच्यात आणखी एक मुद्दा मला समजावून सांगायचा आहे. बघा, मग सर पात्रता एक्झामचं पर्सेंटेज का कमी आहे, कारण स्ट्रॅटेजी चुकते. या स्ट्रॅटेजीने करा, कुठेही मार्क जाणार नाही. आता बऱ्याच जणांचा एक मुद्दा आहे लक्षात घ्या, शिक्षकांना ही अनिवार्य केलेली एक्झाम, आणि शिक्षकांना अनिवार्य एक्झाम केल्यानंतर लक्षात घ्या ज्या शिक्षकांवर जे समाजामध्ये जळणारी लोक आहेत ना, त्या जळणाऱ्या लोकांना थोड्या उकळ्या फुटल्यासारख्या झाल्या. आता नोकरी जाते, नाही जाणार.
नाही जाणार. कारण का जाणार नाही समजून घ्या. म्हणजे टीईटी अनिवार्यता निघून जाणार आहे असं नाही. जेव्हा तुम्ही नोकरीला लागला होतात लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही टॅलेंट होतात, हुशार होतात लक्षात घ्या. आणि ते हुशारी तुमच्याकडे अजूनही असते. हुशारी कधीही जात नाही, बुद्धी कधीच दिसत नाही लक्षात घ्या. ओके. फक्त स्वतःतला सेल्फ कॉन्फिडन्स घालू नका. त्या लोकांचे त्यांना उकळ्या फुटल्यात ना आतमध्ये, त्यांना वाटतं आता जाती नोकरी, त्यांना दाखवून द्या. तुम्ही तेव्हाही हुशार होतात, आताही हुशार आहेत. जसं सिंहाचा जो जंगलाचा राजा आहे, तो शिकार करायचा वयस्कर झाला तरी शिकार करायचा तो विसरत नाहीये. सेम त्याच पद्धतीने बुद्धीला गंज चढत नाही. अलग लक्षामध्ये. त्यामुळे तुम्ही सहज क्वालिफाय होऊ शकता. या पद्धतीने स्ट्रॅटेजी बिल्ड करा. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ते टीईटीला वारंवार 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 अपयश होत आहे, त्यांनी या पद्धतीने तुम्ही ऑलरेडी बॅच जॉईन करू शकता. कुठेही बॅच जॉईन करा. मी तर म्हणेल जिथं तुम्हाला समजेल, जिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल तिथं बॅच जॉईन करा. मी तुम्हाला आग्रह करत नाही की हीच बॅच जॉईन करा, अजिबात नाहीये. मी 28 बी करत नाही. जिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल, जो मला वाटतं या अनुभव आहे, हा समजावून सांगू शकतो, हा आपल्याला बेडा पार करू शकतो, त्याच्याकडे तुम्ही जॉईन करा. अलग लक्ष नाही तर बोराम सर तुम्हाला कुठलं तरी बुक सुचवलंय, कुठे बल्की नोट दिल्यात आणि हे करा, एवढंच मी सांगितलं मराठीचे बुक करा, याच्या बाहेरचं येणार नाही. नाही येणार, पण ते बुक तुम्हाला त्या टाइम बाउंड मध्ये होणं गरजेचं आहे ना. त्यामुळे ते क्लास नोट्स आपल्या पुरेस आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बाकी कुठलंही समजेल तिथे क्लास लावा आणि तुमच्या ऑलरेडी तयारीसाठी थोडी बूस्ट होते, कारण ऑलरेडी त्यांनी बराचसा काळ दिलेला असतो त्या शिक्षकाने, त्याला बऱ्याचशा गोष्टी माहित असतात. जसं की तुम्हाला एक गोष्ट मी जाता सांगेल की बघा, जेव्हा तुम्ही उत्तरं देतात ना महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदचे, उत्तरं पहिल्या दुसऱ्यामध्ये चुकीची जास्त येतात. जसं तुम्हाला वाटतं हे बरोबर आहे, पण ते चुकीचं निघतं काही दिवसानंतर, अलग लक्षात आन्सर केल्यानंतर. मग त्याचे स्ट्रॅटर्जी आहेत लक्षात घ्या, की ते कसं ओळखायचं, मी दिलेलं उत्तर अॅक्युरेट आहे का नाही हे कसं ओळखायचं, मी खूप वेळ देऊ का त्याला, अजिबात नाही. आणि लक्षात घ्या, परत मी तुम्हाला उल्लेख करू सांगतो, लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही एक्झाम होतात ना, ही पहिलीच पात्रता एक्झाम, इथं नोकरी मिळवायची नाहीये. जे इन सर्व्हिस आहेत त्यांनी लक्षात घ्या, ते नोकरी मिळवायची नाहीये, अभ्यास तर चांगलाच करायचा आहे, पण इथे नोकरी मिळवायची नाही. त्यामुळे घाबरायचं नाही, पात्रता फक्त मिळवायची, पण आपल्याला पात्रता मार्काचं डोक्यात ठेवायचं नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही पेपर्स होते त्या सगळ्यात ही सोपी परीक्षा आहे. फक्त याचा जो पॅटर्न आहे हा फक्त असं विस्तृत नाहीये, अभ्यास का विस्तृत नाही, त्यामुळे कठीण जातं मुलांना. आणि इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाच्या दृष्टीने इथं अभ्यास करायचा प्रयत्न करतात, त्यामुळे मुलं फसतात. याची स्ट्रॅटेजी त्याच पद्धतीने बिल्ड करायला लागते, लक्षात घ्या. त्यामुळे आपला जो क्लास आहे लक्षात घ्या, आपला कुठलाही क्लास लक्षात घ्या, टीईटी आणि टेट शिवाय आपण कुठलीच बॅचेस आपण ऑलरेडी घेत नाही, लक्षात घ्या. शिक्षक पात्रतेसाठी पूर्ण वाहून दिलेली ऑलरेडी आपली अकॅडमी आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात असावी. ठीक आहे. तर या पद्धतीने जिथं तुम्हाला एक गट त्या पद्धतीने काळजी घ्या, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि अभ्यासाला चालू करा. लवकरच एक्झाम तुम्हाला जूनच्या किंवा जुलैमध्ये दिसून येईल. ठीक आहे. चला, निरोग्य तुम्ही तुमचा, काळजी घ्या. भेटू नंतर पुढच्या लेक्चरला. जय हिंद.